एक आदर्श कुटुंब, सुखाचा संसार आणि अचानक आलेलं संकट. सांगली जिल्ह्यातील शिरडोन गावात 10 फेब्रुवारी 2025 रोजी एक अत्यंत भयानक घटना घडली. बाबूराव पाटील नावाच्या उद्योगपतीचा मृतदेह रत्नागिरी नागपूर हायवेवर सापडतो. पोलीस प्रथम याला अपघात समजतात, पण काही दिवसातच प्रकरण वेगळं वळण घेतं. पत्नीनेच नवऱ्याचा घात केलेला असतो. आई मुलाने मिळून हा कट रचलेला असतो. पोलिसांच्या तपासात बाहेर आलेल्या गोष्टी तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमच्या आत्म्याचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाहीत. ही पूर्ण माहिती जाणून घेऊया आणि शेवटी तुमची यावरती प्रतिक्रियाही नक्की द्या. चला, ही स्टोरी कशी झाली हे सगळं आज बघूया. सांगली जिल्ह्यातील बाबूराव दत्तात्रय पाटील त्यांची पत्नी वनिता आणि त्यांचा मुलगा तेजस यांच्यासोबत ते राहत होते. गावात प्रतिष्ठात असलेले बाबूराव पाटील व्यवसायाने उद्योगपती होते. शेती आणि बिझनेसच्या जोरावर घर भरभराटीला त्यांनी नेलं होतं. कुटुंबाला कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती, कारण बाबूराव हे तितकंच नेटानं काम सगळ्या गोष्टींचं करत होते. पण प्रत्येक सुखी संसारामागे एक गुपित लपलेलं असतं. तेच बाबूराव यांच्या बाबतीत घडलं. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी बाबूराव यांच्याकडे काही लोक येतात. काहीतरी चर्चा होते आणि ते निघून जातात. काही वेळाने बाबूरावची पत्नी तिला ते सांगतात की मी बाहेर गावी जाणार आहे काही कामानिमित्त. पण हा त्यांचा घरातून निघण्याचा शेवटचा क्षण असतो हे त्यांना ठाऊक नसतं. रात्री 12 वाजता बाबूराव यांचे बंधू सागर पाटील यांना एक अनोळखी नंबरवरून कॉल येतो आणि तो बोलतो की तुमच्या भावाचा मृतदेह एका हायवे शेजारी पडलाय. लवकर या आणि ह्यांना बघा. सागर पाटील हादरतात आणि तत्काळ घटनास्थळी पोहोचतात. बाबूराव पाटील यांना कवठे महाकाळच्या रुग्णालयात नेलं जातं. पण तिथे पोचल्यावर डॉक्टर त्यांना मृत घोषित करून टाकतात. संपूर्ण गाव शोककळा पसरून जाते. हा अपघात की घातपात होता हे पोलिसांकडून त्याची चौकशी करायला पोलीस चालू करतात. बाबूराव यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांची पत्नी वनिता हसतमुख चेहऱ्याची भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होती आणि नॉर्मल ती दिसत होती. तणावाचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता. पती मेला, पण डोळ्यात पाणी देखील तिच्या आलं नव्हतं. गावातील लोकांचं याकडे लक्ष जातं. काहीतरी काळबेरा आहे असं गावातल्या लोकांना वाटल्यामुळं गावातल्याच लोकांनी पोलिसांना काही टिप देऊन टाकतात. पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत ते माहिती देखील देतात. पोलीस त्यामुळे सतर्क होतात आणि सगळा वॉच त्या वनितावरती पोलीस ठेवायला चालू करतात आणि हळूहळू खरा कट बाहेर येऊ लागतो. काही महिन्यापूर्वी बाबूराव पाटील यांचा बिझनेस तोट्यात गेला होता. तेव्हा त्यांनी गावातील काही लोकांकडून मोठ्या व्याजाने कर्ज घेतलं होतं. सुरुवातीला सर्व ठीक चालू होतं. पण जेव्हा व्यवसायाने तोट्यात जायचं सुरुवात केली, तेव्हा व्याज भरायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. कर्जदार दररोज घरी येऊन पैसे मागू लागले होते. सकाळी संध्याकाळी कोणीतरी घरात दारासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं की तुमच्या नवऱ्यानं माझे पैसे घेतलेत, ते लवकरात लवकर द्या, नाहीतर तुमचं काही खरं नाही. वनिता या सगळ्या गोष्टींना कंटाळली होती. तिच्या मते पतीमुळं घराची इज्जत आणि आमची देखील इज्जत वेशीवर टांगली होती. या मनस्तापामुळे तिच्या डोक्यात एक राक्षसी कल्पना जन्म घेऊ लागत होती. ती म्हणजे स्वतःच्याच नवऱ्याला संपवणे. या कटात ती तिच्या मुलालाही उडवून घेते. बाबूराव नसतील तर कर्जही नाही आणि विम्याचे पैसे देखील मिळतील. याच प्लॅनवर वनिता आणि मुलगा त्यांचा तेजस ही दोघ जण काम करू लागतात. 10 फेब्रुवारी बाबूराव पाटील बाहेर पडलेले असतात आणि इकडं सायंकाळी वनिता आणि तेजसचा मित्र भीमराव आणि तेजस यांच्यासोबत गाडीत बसून ते डाव संपवायला निघतात. त्यांनी भीमराव यांना काही कामानिमित्त कॉल करून एका ठिकाणी बोलवलं जातं आणि गाडीत त्यांना बसवून दूरवर घेऊन गेलं जातं. या तो तेजसचा मित्र आहे याला पैशाचे लालच दाखवून या कृत्यात या दोघांनी सामील करून घेतलेलं असतं. इकडे गाडी मिरज पंढरपूर रस्त्यावरती येऊन पोचते. रात्र असल्यामुळं त्या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. तेजस आईकडे पाहतो. आईने इशारा करताच गाडी थांबवली जाते. गाडी थांबवल्यावरती बाबूराव त्यांना विचारतात गाडी का थांबवली. तर त्यांना सांगण्यात येतं की गाडीत काहीतरी बिघाड झालाय बाबा. त्यामुळे बाबूराव बाहेर उतरतात. एवढ्यातच ही तिघे त्यांच्यावर तुटून पडतात.
तेजसचा मित्र भीमराव शीटच्या खाली ठेवलेला रॉड काढून बाबूरावांच्या डोक्यावर जोरदार घाव घालून टाकतो. त्यामुळे ते जागीच कोसळतात. कोसळलेले पाहून त्यांच्यावर लाथा-बुक्क्यांचे मार हे तिघे जण मारायला चालू करतात. पायाने, लाठीने, रॉडने त्यांच्यावरती मार त्यांना दिला जातो. त्यांना रस्त्याच्या कडेला नंतर फेकलं जातं. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते निपचे पडलेले असतात आणि मग काही क्षणातच सगळा खेळ संपतो. बाबूराव यांचा मृत्यू होतो. वनिता आणि तेजस आधीच ठरवलेलं तसं वागत असतात. बाबा अपघातात गेले असं सगळ्यांना वाटायला हवं, त्यामुळे सगळं गोष्टी तशाच रचलेल्या चालू करतात. तेव्हा त्यांना बाबूराव यांचा मृतदेह ते उचलतात आणि एका महामार्गावर नेऊन टाकतात. आता सगळं सेट झालं होतं. विमा कंपन्यांकडून मोठी रक्कम मिळणार आणि कर्जदारांचं तोंड बंद होणार, ह्या गोष्टीने ते सुखावले होते. पण प्रकरण अपघाताचं असल्याचं भासवण्याचा पूर्ण प्रयत्न झाला होता. पण पोलिसांनी काही गोष्टी त्या सगळ्या प्रकरणात खटकल्या होत्या. ती म्हणजे वनिताचं अंत्यसंस्काराला हसतमुख चेहरा, असं गावकऱ्यांचं म्हणणं. तेजस वनिताचं वागणं संशयास्पद पोलिसांना वाटत होतं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बाबूराव यांच्यावर शरीरावर जबर मारहाण झालेल्याचे निशाण दिसत होते. पोलिसांनी या तिघांना एका पाठोपाठ एक चौकशीसाठी बोललं आणि तिथंच 15 दिवसात हा सगळा कट त्यांनी उघडून काढला. तेजसला खाकी दाखवल्यावरती तेजस पोपटासारखं बोलायला लागला आणि बोलला की हो, आम्हीच बाबाला संपवलं पैशासाठी. आणि वनिता आणि भीमराव नंतर या दोघांनाही अटक केली जाते. मित्रांनो, एक स्त्री आपल्या पतीला संपवते, मुलाला कटात सामील करते, हे ऐकून धक्का बसतो. पैशाच्या मोहापाटी आई मुलगा हत्यारे बनले. पण या पोलिसांच्या शिफातीमुळे यांचा सगळा कट फसून गेला. तिघांनी आयुष्यभर जेलमध्ये जावं लागणार. तुम्हाला काय वाटतं, पैशासाठी कुटुंबाचे असा कट रचून कितपत योग्य होतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा स्टोऱ्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा. धन्यवाद.